ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राज्यातल्या अनेक भागांमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून जोरदार जल्लोष केला गेला। लालबागमधल्या गणेश गल्लीतल्या काही नागरिकांसोबत आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी याच संदर्भात संवाद साधलाय। पाहूया। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दोन छावे खऱ्या अर्थाने आज एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज जी काय डरकाळी घुमणार आहे, जो काय आवाज घुमणार आहे या मुंबईमध्ये, मराठी माणूस तर जागा होईलच, पण मराठी माणूस अशा रीतीने जागा होईल तो जो भल्या भल्यांची झोप उडवणार आहे। 2 दशकानंतर आलेलं यश आहे आणि हे जी युतीची घोषणा केली आहे शिवसेना आणि मनसे, हे खरंच मराठी माणसासाठी सोनेरी दिवस आहे। कारण का सध्या तुम्ही बघत असेल महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाची पिछाट जास्त प्रमाणात करत आहेत आणि त्याला एक सज्जड दम म्हणून ही युती झालेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी स्पष्टच त्या दिवशी मीडियासमोर सांगितलंय की कुठल्याही जागा वाटपांमध्ये जास्त ताणू नका। त्यामुळे दोन्ही बाजूने दोन्ही नेते, उद्धव साहेब असू दे, राजसाहेब असू दे, ते दोन्ही नेते 2 पावलं मागे पुढे करायला नेहमी तयार आहेत आणि युती होणं महत्वाचं होतं। जागा वाटपाचा त्यामुळे कुठलाही तिढा होणार नाही आणि कुठलेही कार्यकर्ते नाराज होणार नाहीत। युती झाल्यानंतर जो एकत्रित मताचा आकडा असेल ना, तो समोरच्या पायाखालची जमीन पाळू सरकणार आहे, एवढं मात्र निश्चित। खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत पुण्यातल्या युतीचे संकेत दिलेत की काय, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। माझी आणि अजित पवारांची कोणतीही भेट झाली नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। मात्र कार्यकर्त्यांसोबत बोलून आपण या संदर्भातला निर्णय घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। प्रशांत जगताप यांच्यासोबत 6 तास आपण चर्चा केली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। मात्र आता ते हा असा निर्णय का घेतायत त्याबद्दल आपल्याला कल्पना नाही असं सुद्धा सुप्रिया सुळे म्हणाल्या। तर ठाकरे बंधूंच्या युतीचा आपल्याला मनापासून आनंद झाल्याचंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं। असा कुठलाही निर्णय, रीड माय लिप्स, अजूनही असा कुठलाही निर्णय झालेला नाही। आणि चर्चा तर सगळ्यांची सुरू करते, माझी भारतीय जनता पक्षाची पण चर्चा होते। मी प्रशांत दादांच्या बरोबर 6 तास चर्चा केली आहे। 6 त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या 100% झाल्याच पाहिजेत, त्या मला मान्य आहे। प्रत्येक कार्यकर्ता प्रोटेक्ट झाला पाहिजे, हे अर्थातच मान्य आहे। आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या मनात ते वेगळं, आमच्या पक्षात प्रोटोकॉल नसतो, आम्ही कुटुंब म्हणून पक्ष चालतो। या पक्षात सब समान आहे, आदरणीय पवारसाहेब सोडून आम्ही। मला उद्धवजी आणि राजजी हे एकत्र आल्याचा मनापासून आनंद आणि समाधान। इलेक्शन किती सीट होतील ते कळेलच आज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।